पाकिस्तान इंटेलिजन्स ब्युरो भारतातील 200 ते 300 लोकांच्यावर नजर ठेवून आहे. ते अशा लोकांच्यावर नजर ठेवून आहेत, जे लोक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे रील स्टार आहेत, अशा लोकांच्यावर. आता हे नेमकं काम कसं करतात? तर ते अशा इन्फ्लुएन्सर्सवर नजर ठेवतात, जे लाइक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या मागे पळत असतात आणि ते त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांना ते पहिल्यांदा हाय कमिशनमध्ये बोलवतात, पार्टी ठेवतात वगैरे, वगैरे. त्यांना ऑफर करतात, "तुम्ही पाकिस्तानची ट्रिप करा. आमच्या देशाचे व्हिडिओ तुमच्या Instagram हँडलवर टाका. आम्ही तुम्हाला पैसे देऊ. पाकिस्तानमधून तुम्हाला व्ह्यूज येतील, फॉलोअर्स वाढतील." या गोष्टींचं आम्हीच दिलं जातं. त्याच्यानंतर जसं तुम्ही पाकिस्तानची ट्रिप करून पाठीमागे येतात, तसं त्यांच्यावर दबाव टाकला जातो. आता तुम्हाला तुमच्या देशाची माहिती, सेन्सिटिव्ह माहिती जी आहे, ती आम्हाला पोहचवा वगैरे, वगैरे. या सगळ्यात त्यांचं पाकिस्तान इंटेलिजन्स ब्युरोज, ISIच्या एजंटशी बोलणंही चालू असतं. आता ही गोष्ट काय नवी नाहीये. याच्या आधी ज्योती मल्होत्रा आहे, जसबीर सिंग आहे, वासिम अक्रम आहे, गुरप्रीत सिंग आहे, नोमन इलाही आहे. ह्या लोकांना आपल्या भारतीय इंटेलिजन्स ब्युरोनं अटक केलेली आहे. पण ह्या सगळ्यात एकदा का माणूस अडकला, तर परत त्याला पाठीमागे येता येत नाहीये. कारण NSA जर एकदा लागला, तर तो कायमच राहणार. हे आपल्या भारतातील इन्फ्लुएन्सरनं लक्षात घेतलं पाहिजे आणि मेन गोष्ट म्हणजे आपण भारताचे नागरिक आहोत. आपण कोणत्याही गोष्टीसाठी कसंही कोणत्याही लालसेमध्ये येऊन असे व्हिडिओ प्रो पाकिस्तानचे व्हिडिओ टाकून किंवा भारताचे अँटी नॅशनल व्हिडिओ टाकून नेमकं तुम्हाला काय मिळणार आहे? ह्या गोष्टी पण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता आपली भारतीय इंटेलिजन्स ब्युरो अशा लोकांच्यावर लक्ष ठेवून आहे, ज्याच्यावर ISIने लक्ष ठेवलेलं आहे. पण भारताचे नागरिक म्हणून आपणही दक्षता घेतली पाहिजे आणि कुणीही जरी अँटी नॅशनल व्हिडिओ टाकला, एखाद्या पार्टीचं समर्थन करून जरी टाकला अँटी नॅशनल व्हिडिओ, त्याच्यात वाटलं की ही भारताच्या विरोधात बोलतोय, तर त्याला आपण खत पाणी घातलं नाही पाहिजे. आता ही गोष्ट पुढे ह्या गोष्टीवर काय-काय होतं ते बघू.